आई, ओ आई. काय होय रे? काय म्हणतं? काय म्हणतं रे? काय म्हणतं? काम नाही करू देत आई? आई काम तर करू देत जाय. काय म्हणतं? काही नाही आई, आज घरीच आहे तर जाऊ काय म्हटलं बबिताला आणाले. चाललो जातो म्हटलं गाडी घेऊन, पटकन जाईन ना पटकन येऊन जाईन. जातं काय? जाणं तर मग. हो, तर एवढंच विचारायचं होतं मले, तर एवढ्यानं कायले ओरडून राहिली मग? अरे ह्या पाण्याच्यानं चिडचिड वाटून राहिलं मले. 10 वेळा कपडे काढणं असंच चालू आहे. आता सकाळी मला थोडंसं उघडल्यासारखं वाटलं तर टाकले मी ना बाहेर कपडे वाळू टाकाले. आणि आता पाय आणखी लावलं ना पावसानं पिटीळ पिटीळ. हा, काय काय करावं मग आई, आता ऊन नाही तपत घरातच टाकून दे ना कपडे. मग कायले 10 वेळा इकडच्या तिकडे करून राहिली तू? इकडच्या तिकडे करून राहिली कपडे तर वाळण कसे मग घे. घरात हवा लागते काय चांगलं ना? पंखाच चालू ठेवा लागन मग मले. आणि आता हिवाळ्याचे दिवस आहे आणि कोण पंखा चालू ठेवते घरात? थंडी नाही लागत काय? त्याच्यानं म्हटलं बाहेर टाकून देतो, हवा लागते, सोकते कपडे थोडेसे तर पाणी चालू होऊन जाते. जशी काही बरसातच लागली आता. पावसाळ्यात कसं 10 वेळा कपडे वाळू टाका, 10 वेळा काढा, तसंच चालू आहे बाबा आता 2-3 दिवसापासून. काढणं टाकणं पाण्याच्या पायीच पागल झाली बाप्पा. बरं जाऊ दे, एक काम कर, दोरी बांध तू आणि टाकून दे घरातच कपडे. हो ना रे, सकाळपासून आता 2-3 वेळा झाला तसंच चालू आहे. काढणं टाकणं काम धंदे सोडून कपडेच वाळवा लागते. कपड्याचंच मोठं टेन्शन राहते, पाणी येते तर. आणि कपडे नाही वाळत तर वासही मारते मग घरात. तू एक काम करत जाय आई, अंग धुत जाय ना, कपडेच नको धुत जाऊ. मस्त तसेच घडी करून ठेवत जाय कपडे, आणि ज्या दिवशी ऊन तपन ना त्या दिवशी धुवून टाकजो मग एकखट्टे कपडे. नाही रे, काम धंदे करू नाही तर चांगलं नाही वाटत ना. खरकटे खुरकटे कपडे जमा करून ठेवा. पाय मग अशी आहे तू. तुले म्हणतो कपडे नको धुवू, तिकून बी तुले चांगलं नाही वाटत. आणि आता 10 वेळा काढणं टाकणं करून राहिली तेही तुले बरं नाही लागून राहिलं. तर करशील काय करशील? काय करण रे, आता वाढवतो मी कपडे. अजून ऊन तपन तर अजून नेऊन टाकन. आणखी काय आहे मग उपाय? घरात तर भरून ठेवायची नाही मी, वाढवा तर लागनच कपडे. बरं ठीक आहे, वाढवत बस कपडे. मी तर म्हणतो हॉलमध्ये तुले दोरी बांधून देतो आणि टाकून दे तू इथं, कपडे वाढत राहते. नाही रे, हॉलमध्ये चांगलं नाही वाटत, कोणी येत जात राहते. आणि तो हॉलमध्ये दोरी बांधून ठेवशील तर चांगलं वाटते काय? दोरीवर कपडे टाकून ठेवणं, पंखा लावशील. हॉलमध्ये नको बांधून देऊ, तिकडे बांधून दे दुसऱ्या खोलीत. बरं ठीक आहे ना, बांधून देतो एका रूम मध्ये, तिथं टाकून दे कपडे. आणि त्या खोलीत जाऊच नको मग, थंडी लागते तर. हो तशीच करतो. हो नाही तर काय रे, या पाण्याच्या पायी तर पायी पागल झाल्यासारखं वाटते. नाही वावराचे कामं करू देत, नाही कपडे वाळू देत, भांडे नाही घासू देत तर पाणी, घर नाही झाडू देत तर पाणी, अंगण नाही झाडून राहिले मी 2 दिवसापासून. मातीन चिखल आहे. अहो आई, तर काय करतं मग? पाणी काय ऐकन काय, येऊ नको म्हणशील तर. आता आपलं ऐकलं असतं तर म्हटलं असतं, आता ऐकणार तर नाही आहे. बरं जाऊ दे मग, आत्ताच जाऊन राहिला काय तू आणाले? हो आहे, घरी आहे तर चाललं जातो म्हटलं. आता वावरात बी कामं नाही आहे ना. आता काल खाट टाकलो असतं तर काल पाण्यानं काम नाही करू दिलं. हो रे, आपलं खाट टाकाच राहिलं. पाहुले काल आता उघडून तेव्हा टाकून देऊ. हो नाही, एवढ्या चिखलमध्ये कुठं तिथं वावरात पाय फसवाले जातं. नाही आता थांबूनच जाय तू. उघडू दे, सोकू दे, तेव्हा टाकू बाप्पा. आता तिथं चिखल विखल मध्ये कोण नाही येत वावरात. पाय घसरून पडायचा नाही आहे मले. आणि आता एक टाइम आहे म्हातारपणाचं वय, आणि एकदा पडली गेली तर माझी हड्डी काही जोडणार नाही आहे. म्हणून मी काही रिक्स घेत नाही आणि मी काही वावरात येत नाही आता 4-5 दिवस, जोपर्यंत उघड नाही होत तोपर्यंत. बरं ठीक आहे ना, तर आताच नाही जाऊ तर मी काय म्हणून राहिलो, उघड होऊ दे मग टाकू आपण खात. बरं ठीक आहे. अन रेखाबाईला राग आला होता त्या दिवशी, तू आला तर माफी मागजो मग चांगल्यानं. माफी मागजो? कशी माफी मागू मी? आता त्याच्यासाठी चाललो ना मी भेटीले. त्या दिवशी राग आला म्हणून भेटून येऊन जातो मामाजीले, मामीले. हो सगळेले भेटून येऊन जाय. त्या दिवशी चाललो गेलो म्हणा मी भोळ्या मनानं. आता मला काय माहित म्हणा तुम्हाला एवढं वाईट वाटन म्हणून. हो बोलतो ना मी, सगळे संगच बोलतो आता तिथं गेल्यावर. आता बोलणार तर आहे, बोलन तर ऐकून घेईन. हो रे, ऐका तर लागनच. आता गलती केली ना त्या. तुला याची लई मोठी घाई होती. आता 5-7 दिवस तर थांबलास होता. तू बी जेवण खाऊन करून याव तर नाही, येऊन गेला तसाच. सांगितलं काय तर मग बबिताले येऊन राहिलो म्हणून? नाही आई, सांगितलं तर नाही तिले. न सांगताच चालला काय मग? अन तू तिच्या घरी जाशील ना, ते इकडे येईन असं नाही झालं पाहिजे. नाही आई, आता एवढ्या सकाळी काय निघून जाईन का इकडे आले? पाणी चालू आहे, उघडून तेव्हा शिन्न ते. तर आता जातो मी गाडी घेऊन आणि घेऊन येतो त्याले पटकन उघाड पाहून. हो जाय मग, बरोबर जाजो आणि गाडी बरोबर चालवजो. नाही तर कुठं गाडी गिडी स्लिप होईन तर पडशील.
नाही हो आई, बरोबर जातो न बरोबरच येतो मी. माय टेन्शन नको घेऊ. गाडी गिडी तर व्यवस्थितच चालवतो मी. बरं बरं जाय मग. पाणी उघडलं का उघडाच आहे? पाहतो ना आता. पाहिजो पाणी गिनी चालवसन तर आताच नको जाऊ, उघडू द्या ना मग जा. हो हो. खरंच ना लय त्रासून गेली मी. कपडेच नाही वाळत. आता 2-3 दिवस झाले कपडेच नाही वाढून राहिले. किती जमा करावं आता ओले ओले कपडे घरात. पायच दुखवा लागते. 10 वेळा बाहेर जाणं 10 वेळा घरात येणं असंच चालू आहे. आणि तुम्ही असेच करून राहिले काय मायासारखे? 10 वेळा टाकणं 10 वेळा काढणं. सांगा बरं कमेंट करून, नक्की सांगा. चला मग आता मी कपडे वाळू टाकतो बा, दोरी बांधतो ना. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा आणि शेवटपर्यंत पाहत जा. पहा मग समोरचा व्हिडिओ. काय हो बबिता, याले अंग पाय नाही धुवा लागत काय? सकाळी चहा ब्रेड खाते आणि खेळाले जाते तर येतच नाही घरी. नाही त्याले आंघोळीची फिकर, नाही त्याले जेवणाची फिकर. खातपेत जाणं म्हणा. पाय बरं कसे हातपाय दिसते त्याचे लहान लहान वाढून राहिला. आई तसाच आहे तो, तसाच आहे. तसाच करते ना गावाले. गण्याची आजी तर त्याच्याच मागं लागली राहते. गण्या जेवण करायला ये रे, गण्या आंघोळीला ये रे, पाणी टाकलं गरम झालं ये रे ये रे, त्याच्या मागच लागली राहते. हो नाही तर काय हो बबिता, पाहूनच राहिली ना मी. हप्त्याभरापासून खेळणं खेळणं खेळूनच राहिला. अन मित्र बनवाले तर टाइमच नाही लागत त्याले. बातच मित्र बनवते. हो नाही सांगाच नाही लागत त्याले. बरोबर मित्र बनवते तो, बातच मित्र बनवते ना. आणि आता कोणाला मित्र बनवलं या नाही इथं? अहो इकडे विजयचे लेकर आहे आणि तिकडे अशोकचे लेकर आहे, तर त्याच्या बरोबर खेळत राहते ना ह्या. हा काय? अमाय कोणाला गळ्या ह्या वेळेस हॉर्न वाजवते? नानी, ह्या आवाज मले थोडासा वडकीचा वाटून राहिला. हो रे, तू कोणाला नाही ओळखत? तू तर सगळेलेच ओळखत. हा कोणाला नसन ओळखत? तू तर सगळेच ओळखीचे राहते. आई राहू दे, याच्या बरोबर नको लागू. जाऊन पाय बरं बाहेर कोण होतं. हो हो जाऊन पाहतो. जवळ बुवा तुम्ही? हो मामीजी, आज घरीच होतं तर चला म्हटलं चाललंच जाऊ घ्याले. काल येणार होते हे तर आलेच नाही पाण्याचे ना, म्हणून म्हटलं आज आणखी पाण्या पावसाच्या पहिले चाललो जातो आणाले. बरं बरं चला ना घरात. अमाय पाय धुवाले पाणी आणतो. थांबा थांबा. राहू द्या ना मामीजी, राहू द्या. काय थंडीत पाय धुवाले पाणी आणता, राहू द्या. नाही नाही जाऊ बुवा, पाय धुवा ना, आणतो पाणी. कोण आला आई बाहेर? अहो जवळ आले ना, म्हणूनच तर गण्या बरोबर म्हणून राहिला. वळखीचा आवाज वाटून राहिला. काय बोलता? गण्याचे बाबा आले? मला तर फोनही नाही केला त्यानं येऊन राहिलो म्हणून. आता काल तू गेली नाही ना गावाले पाण्या पावसाच्या यानं, तर म्हटलं सन ऑटोनं गाडीनं धक्के खात या लागन यायले, तर येऊन गेले स्वतःच न्याले. असं असं आम्हाला घ्यायला आले काय? हो. बसा बुवा. गण्या काय चालू आहे? काही नाही बाबा, जेवण करतो मी. बाई लक्ष्मी मस्त जाऊन बसली टेबलवर. पडशील ना, खाली उतर. अहो ते उतरूनच नाही राहिली. तिला मस्त वाटून राहिलं टेबलावर. हाव काय? अन काय कसे काय आले आज तुम्ही? त्या दिवशी म्हटलं होतं थांबून जा संगत जाऊ म्हणत होती मी. थांबून जा म्हटलं 2 दिवस, तर नाही थांबले. अन आज आलेच ना वापस. झाला ना आता तुमचा डबल चक्कर. या लागलं मामाजी मामीजीच्या यानं. नाराज झाले ना ते त्या दिवशी, म्हणून म्हटलं चला यायची भेट घेणं होते मामाजी न मामीजीचे. अन तुला यानं होते म्हटलं. जवळ बुवा, आता वाईट तर वाटणारच आहे ना आम्हाला. आता तुम्ही 5-6 दिवस राहिले अन खाऊन पिऊन नाही गेले, तसेच चालले गेले. आम्हाला चांगलं वाटलं काय मग तुम्ही तसेच गेले तर बिना खाल्ल्या पिल्ल्यानं? मामीजी तसं नाही आहे ते. आता मी हप्त्याभर थांबलो तर खाणं पिणं तर चालूच होतं हप्त्याभरापासून. आता त्या दिवशी आम्ही कपडे घ्यायला गेलो तर तिकडेच टाइम झाला आम्हाला. त्याच्यानं म्हटलं मग बबन म्हटलं तू घरी जाय, मी इकडच्या इकडे निघून जातो म्हटलं. आणखी घरी येईन जेवण खाऊन करन तर उशीर होईन म्हटलं मले गावाले झाले. त्याच्यानं काही आलो नाही मग मी. आता मी म्हटलं जवळ जाऊन राहिले तर मस्त दूध आणलं 2 लिटर. बासुंदी बनवली तुमच्यासाठी. चला बा आता जवळ आले तर बासुंदी बनवतो, हे बनवतं ते बनवतं. किती मोठं बनवून ठेवलं तुमच्यासाठी आणि तुम्ही तसेच चालले गेले. मी म्हटलं आता जवळ जेवण खाऊन करून जाईन आणि डब्बाही बांधून देतो म्हटलं शांताबाईसाठी, तर तुम्ही तर आलेच नाही. तो स्वयंपाक मग आम्हाला 2 दिवस खायला लागला. नाही तर काय मग. आता त्या दिवशी तुम्हाला माहित नाही होतं काय? माहित होतं ना आई स्वयंपाक बनवून राहिली म्हणून. सांगितलंच होतं आईनं जवळ बुवा घरी ये जा, जेवण खाऊन कर जा, अंदा जा म्हटलं होतं ना. मग तुम्ही सांगितल्यावर तुम्ही असे कराल तर मग राग नाही येणार काय आई बाबाले?
हो सांगितलं होतं मामीजीनं, पण आता त्या दिवशी चाललो गेलो मी भोळ्या मनानं. मला काय माहित मामीजीले ना मामाजीले वाईट वाटन म्हणून. जवळ बुवा साधी गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे. आता तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही येणार नाही तर वाईट नाही वाटणार काय? आता एखादा माणूस तुमच्या घरी येईन, तुम्हाला इन्व्हिटेशन देईन, घरापर्यंत येईन तो, ये जा प्रकाश भाऊ रात्री जेवण आहे आणि तुम्ही जेवण करायला नाही जाणार तर त्या माणसाला वाईट नाही वाटणार काय? पहा बा, घरापर्यंत गेलो मी, आले बोलावाले आणि तो आलाच नाही. हो मामीजी, वाईट तर वाटतेच, कोणालाही वाटते. मग आता त्या दिवशी तुम्हाला सांगितल्यावर बी तुम्ही आले नाही तर मग आम्हाला वाईट नाही वाटणार काय? पहा बा, 5-7 दिवस थांबले आणि आता काय जेवण करूनच नाही जात आलं काय यायले? यायच्याजवळ काय टाईमच नाही होतं काय? मामीजी झाली चूक, आता होऊन गेली, एक वेळा झाली, आता डबल नाही होणार. हो, एक वेळा झाली, आता डबल नाही होणार. आता तुम्ही लहानशे आहे काय? लहानशे आहे काय? तुम्हाला अशा लहान लहान गोष्टी सांगा लागते. तुम्हाला तर स्वतःला समजायला पाहिजे. बबिता, झालं ते झालं, आता विसरून जा, तुम्ही विसरून जा, मी विसरून जातो. नमस्कार जिजाजी. नमस्कार नमस्कार. कसे काय आले? काही नाही, आज घरीच होतो तर चला म्हटलं तुमच्या भेटीला या. हा काय, चांगलं आहे ना. बस ना बबन. बाईले नेवार आले काय भाऊजी? हो नेवाले आलो, आज घरीच होतो तर चला म्हटलं मामी मामाजी संग भेटून जाते, तू आई संग भेटून जाते अन आज नाही होते म्हटलं यायले, म्हणून आलो. हा काय, चांगलं आहे ना आले तर. मामीजी न मामाजी नाराज आहे मायापासून. हो ना भाऊजी, त्या दिवशी तुम्ही घरी नाही आले तर माया मागं किती लागले, लय बोलले मले. आई बोलली, बाई बोलली, बाबाही बोलले, सगळे मलेच बोलले. काऊनच जाऊ दिलं म्हणे, त्या घरी काऊन नाही आणलं म्हणे, घरी आणायला पाहिजे होतं, मलेच बोलले हे. हो काय, मग मायानं ऐकायला लागलं तुले 2 गोष्टी. आई तर लय बोलली मला त्या दिवशी. आई म्हणे तू गाडी चालू कर म्हणे, मी तुला डब्बा बांधून देतो आणि नेऊन दे म्हणे तू डब्बा. काऊनच नाही आणलं म्हणे तुला भाऊजीले, जेवण खावण करून जाते म्हणे. हो काय, आई सांगत होती ना म्हणे रेखाबाईचा फोन आला होता तर रेखाबाईले राग आला म्हणे तू जेवण करून नाही आला तर. आई लय बोलली मले. बरोबर आहे ना, मग आईचं बोलली तर काही चुकीचं बोलली काय आई? पण खरंच सांगतो बबन मामीजी, खरंच सांगतो मी, माया मनात असं काहीच नव्हतं. मी भोळ्या मनानंच गेलो घरी. मी म्हटलं आता घरी येईन, जेवण खाऊन करन, टाइम होईन म्हटलं, त्याच्यापेक्षा निघून जातो इकडच्या इकडे. पण तुम्हाला वाईट वाटलं मी आलो नाही तर. अहो, वाईट तर वाटणारच आहे ना, सांगितल्यावर तुम्ही येणार नाही तर कोणालाही वाईट वाटते. माहित होतं तुम्हाला चांगल्यानं घरी स्वयंपाक बनवून राहिले, माहित नव्हतं काय माहित होतं? माहित नसतं तर ते दुसरी गोष्ट आहे, पण माहित असून तुम्ही नाही आले, मग वाईट नाही वाटणार काय? कोणालाही वाईट वाटते. आता पाहिजे बाबा येईन तर बाबाही बोलन तुम्हाला. बरं बोलू द्या, आता बोलन तर बोलू द्या, ऐकून घेतो मी. माही चूक झाली ना, ऐकून घेतो मी. पण मामीजी याच्यानंतर खरंच सांगतो मी, याच्यानंतर असं कधीच नाही होणार. आता ह्या वेळेस झाली एक वेळा गलती, आता डबल नाही होणार. बोला बाई. काय नाही दादा. बाई तर हसून राहिली, मजा वाटून राहिली बाईले, है ना बाई? आता सगळे जण बोलून राहिले, मी बोलू काय? बोलून घे ना बाई, तूही बोलून घे. नाही दादा, मी नाही बोलत. काऊन नाही बोलत दादा? भावाची साईड घेतं काय? हो ना ताई, तुम्ही सगळे बोलता, आता मी नाही घेऊ काय माझ्या भावाची साईड? मी नाही बोलत दादाले. पाय बरं बबिता, कशी आहे माई बहीण, माया कड घेते. हो ना, तुमची साईड तर घेणारच आहे. आता तुमची बहीण होय ना, तर तुमचाच भाग घेणार आहे. बरोबर आहे, बहीण भाऊ एकच आहे ना तुम्ही. नाही तर काय, मग अशी पाहिजे बा धारासारखी बहीण. भावाले बोलणं ऐकतानी पाहून चांगलं वाटून राहिलं, बहिणीले स्माइल देऊन राहिली बाई. नाही दादा, तुम्हाला बोलणे ऐकून राहिले म्हणून मी हसून नाही राहिली. आता तुम्ही डबल आले ना आज, म्हणून मला हसा आला. असं आहे काय? डबल आलो मी म्हणून होय नाही? हो ना, डबल आले तुम्ही आज. आलो बा आता तुमच्या भेटीले. चांगलं आहे ना, चांगलं आहे. असेच येत जात राहा 2-2 दिवसानं. काय बाई, तूही मजाक घेत. बाई लक्ष्मी, ये ना बाबाजवळ. काऊन तिथूनच पाहून राहिली? ये बरं. ते नाही येत म्हणते जवळ बुवा तुमच्या जवळ, तिले राग आला तुमचा. अरे बापरे, असं आहे काय? बाईले राग येते? असं. अहो धारा, पाणी गिनी तपास तुझ्या भावाले, लय वेळचे आले ना. आई, अजून पाणी नाही दिलं? नाही हो, गोष्टीत राहूनच गेलं पाणी द्यायचं. आण ना मग प्याले पाणी दे. बरं, आणतो. दादा, पाणी आणू का शरबत बनवून आणू तुमच्यासाठी? काही बनवून आण ना बाई, पेनस आहे ना, काही आण, काही चालते आपल्याला. बरं.
अरे गण्या, केळं आणले, केळं गाडीच्याच डिक्कीत आहे. बाबा आणू काय मी काढून? हो हो, जाय घेऊन ये. आणता येते त्याने बरोबर? हो आहे, आणते ना, बरोबर आणते काढून. जाय गण्या घेऊन ये. हो बाबा.